नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या प्लॅटफॉर्मवरती आणि इथे तुम्हाला नीट प्रिपरेशन मराठी माध्यमातून करण्यास मिळणार आहे। आजचा आपला टॉपिक आहे एनर्जी फ्लो, जो इकोसिस्टीममधील अतिशय महत्त्वाचा कंपोनंट आहे। तर आज आपण पाहूया एनर्जी फ्लो। चला, इथे आपल्याला दिलेलं आहे की आपल्याला माहिती आहे जेव्हा इकोसिस्टममध्ये काही फूड वेब असतात, फूड एनर्जी असतात, फूड चेन असतात, तेव्हा त्यातून एनर्जी फ्लो होत असते आणि एनर्जीचा सगळ्यात मोठा सोर्स आहे सूर्य, आपल्याला माहिती आहे। पण डीप सीमध्ये हा सन त्याचे रेडिएशन पोहोचू शकत नाही, म्हणून एक्सेप्ट डी सी बाकी सगळीकडे एनर्जीचा सोर्स म्हणून सूर्यालाच पाहिलं जातं। तर सूर्याचे जे 50% फोटोसिंथेटिकली ॲक्टिव्ह रेडिएशन असतात, त्यापासून प्लांट फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया हे ते फिक्स करतात आणि आपल्या उपयोगात ते एनर्जी आणतात। तर जे रेडिएशन सूर्यापासून आपण घेतो, तर ते आपण फूड बनवण्यासाठी घेतो। फूड बनवण्यासाठी आपण सिंपल इनऑर्गॅनिक मॅटरचा यूज करतो। सनपासून आपण एनर्जी घेतो आणि त्यापासून आपलं अन्न तयार करतो, पण त्यासाठी आपल्याला इनऑर्गॅनिक मटेरियलची आवश्यकता असते। तर ते इनऑर्गॅनिक मटेरियल म्हणजेच आपलं फूड बनण्याचं रॉ मटेरियल जेव्हा एकत्र येतात, त्यापासून आपल्याला फूड बनतं। आणि फूड बनवतं कोण? तर प्रोड्युसर बनवतं। फूड बनवणारा प्रोड्युसर असतो आणि प्रत्येक ऑर्गॅनिझम हा या प्रोड्युसरवरती डिपेंड आहे। कशासाठी? आपल्या अन्नासाठी। तर प्लांट हे सगळ्यात मोठा प्रोड्युसर आहे। प्लांट आपल्या सगळ्यांची जी अन्नाची गरज आहे ती भागवतो। प्लांट काय करतो? फोटोसिंथेसिस करतो, आपल्याला माहिती आहे। तो काय करतो? कॅप्चर करतो फोटोसिंथेटिकली जे ॲक्टिव्ह रेडिएशन्स आहेत, जे सूर्याकडून येणारे रेडिएशन्स आहेत, ते काय करतं? झाड काय करतं की ते रेडिएशन घेतं आणि प्लांटमध्ये काही इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतात। जसं आपण फोटोसिंथेसिसला गरज असते कार्बन डायऑक्साईडची, त्यानंतर वॉटरची गरज असते, रेडिएशन्स म्हणजेच सनलाईटची गरज असते आणि त्यापासून आपल्याला फूड बनत असते। तर हे जे प्लांट आहे आपल्याला अन्न अशा पद्धतीनं देतं। तर इथे एनर्जी फ्लो होत असते कुठून? एक लोअर कंपोनंट आहे किंवा लोअर स्टेज आहे, त्या स्टेजकडून ही एनर्जी फ्लो होत असते अप्पर कंपोनंटकडे, अप्पर स्टेजकडे। तर इथे सगळ्यात बेसला जो कंपोनंट आहे तो आहे प्रोड्युसर। या एनर्जी फ्लोमध्ये सगळ्यात बेसला जो आहे तो आहे कोण आहे? तर प्रोड्युसर। एक मिनिट, मी मार्कर घेते। तर सगळ्यात बेसला कोण आहे? तर प्रोड्युसर आहे। त्यानंतर या प्रोड्युसरवर जगणारे अनेक जण आहेत। तर हे अनेक जण जे प्रोड्युसरवर जगतात त्याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? तर याला म्हणतात तर कन्झ्युमर्स म्हणतात। कारण हा जो प्रोड्युसर आहे तो अन्न तयार करतो आणि हे अन्न सगळ्यांना पुरवत असतो। हा प्रोड्यूस करण्याचं काम करतो आणि जे बाकीचे आहेत ते याच्यावरती डिपेंड असतात अन्नासाठी, तर याला कन्झ्युमर्स म्हणतात। कन्झ्युमर्स। आता हे दोन इकोसिस्टीममधील अतिशय महत्त्वाचे कंपोनंट आहेत, कन्झ्युमर्स आणि प्रोड्युसर। या कन्झ्युमर आणि प्रोड्युसरवर अख्खी ही जी इकोसिस्टीम आहे ती डिपेंड आहे आणि एनर्जी फ्लोसुद्धा यापासूनच होतो। ठीक आहे, तर मी इथे तुम्हाला दाखवते, एक डायग्राम आहे, म्हणजे एक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे की इथे प्रोड्युसर्स हा सगळ्यात बेसला आहे।
त्यानंतर कन्झ्युमर्स आहेत, त्यानंतर कन्झ्युमर्स आहेत. हे बघा, हा प्रोड्युसर आहे, त्यानंतर कन्झ्युमर आहे, हा कन्झ्युमर आहे, हा कन्झ्युमर आहे. यामध्ये दोनच कंपोनंट आहेत जे की प्रोड्युसर आणि कन्झ्युमर. आणि या कन्झ्युमरमध्ये मग प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर हे कंपोनंट येत असतात. तर प्रोड्युसर कोण आहे, तर प्लांट हा काय आहे, प्रोड्युसर आहे. प्लांट्स हे काय आहेत, प्रोड्युसर्स आहेत. आणि जेव्हा या प्लांट्सवर दुसरे जे हे प्लांट खाणारे काही इन्सेक्ट असतील, ॲनिमल्स असतील, ऑर्गॅनिझम्स असतील, ते जेव्हा या प्लांटला खातात, प्लांट हे काय आहे, एक हर्ब आहे, आपण एक वनस्पती आहे समजतो. तर त्या हर्बवरूनच याला हर्बी ओरस म्हणतात. जे या प्लांटला खातात ना त्यांना हर्बी ओरस म्हणतात. आणि हे हर्बी ओरस हे या प्रायमरी कन्झ्युमरमध्ये येतात, म्हणजेच सेकंड ट्रॉपिक लेवलवर येतात. प्रोड्युसर हे फर्स्ट ट्रॉपिक लेवल झाली. ही ट्रॉपिक लेवल म्हणजे काय, यामध्ये एनर्जीचा फ्लो होतो. ट्रॉपिक लेवल म्हणजे काय, एनर्जी कन्झ्युमिंग. ट्रॉपिक लेवल म्हणजे काय, तिथे एनर्जी किती कन्झ्युम झाली, हे एक असे ट्रॉपिक लेवल आहेत. फर्स्ट ट्रॉपिक लेवल, सेकंड ट्रॉपिक लेवल, थर्ड ट्रॉपिक लेवल आणि टर्शरी फोर्थ ट्रॉपिक लेवल. तर या फर्स्ट ट्रॉपिक लेवलमध्ये स्वतः हा प्रोड्युसर आहे. हा स्वतः एनर्जी घेतो ना, फक्त बनवतोच का एनर्जी, तर नाही, स्वतःची जी अन्नाची गरज आहे तो सुद्धा भागवतो आणि नंतर दुसऱ्यांना सुद्धा अन्न देतो. आणि हे जे प्लांटवर डिपेंड आहेत ते काय आहेत, प्रायमरी कन्झ्युमर्स आहेत. म्हणजेच सेकंड ट्रॉपिक लेवलमध्ये येतात हे प्रायमरी कन्झ्युमर्स. ठीक आहे. त्यानंतर हे कीटक, ऑर्गॅनिझम, ॲनिमल्स जे काही प्लांटवर डिपेंड करतात यांना सुद्धा कोणीतरी खाणारं आहे. तर ते कशामध्ये येतात, तर कार्निओरसमध्ये येतात. जे या प्राण्यांना, या सेकंड ट्रॉपिक लेवलमधील प्राण्यांना खातात त्यांना काय म्हणतात, कार्निओरस, मांसभक्षीय. ठीक आहे, मांसभक्षीय. त्यानंतर यांना कोणीतरी खाणारं असतं तर त्यांना खाणाऱ्याला काय म्हणतात, टॉप कार्निओरस. ते फोर्थ ट्रॉपिक लेवलमध्ये येतात. ट्रॉपिक लेवल म्हणजे काय, तर एनर्जी किती कन्झ्युम होते त्याला ट्रॉपिक लेवल असं म्हणलं जातं. हे इथे विसरू नका. प्रोड्युसर काय आहे, फर्स्ट ट्रॉपिक लेवलमधला आहे. प्रायमरी कन्झ्युमर सेकंड ट्रॉपिक लेवलमध्ये येतो. सेकंडरी कन्झ्युमर हा थर्ड ट्रॉपिक लेवलमध्ये येतो. आणि टर्शरी कन्झ्युमर हा फोर्थ ट्रॉपिक लेवलमध्ये येतो. यामध्ये आपल्याला एक्झाम्पल इथे पाहायला मिळेल. इथं फायटोप्लॅन्क्टॉन हे डीप सीमध्ये असतात. फायटोप्लॅन्क्टॉन हे काय असते, छोट्या छोट्या वनस्पती असतात जे की डीप सीमध्ये आहेत, खोलवर समुद्रामध्ये. ठीक आहे. त्याच्यावर डिपेंड असतात हे झू प्लॅन्क्टॉन म्हणजे काय, छोटे छोटे. मग हे कीटक, हे छोटे छोटे वनस्पती आहेत ज्या डीप सीमध्ये आहेत. याच छोट्या छोट्या वनस्पतीवर मग हे झू प्लॅन्क्टॉन आहेत जे या फायटोप्लॅन्क्टॉनला खातात. त्यानंतर हे झू प्लॅन्क्टॉनला नंतर हे इथे इन्सेक्ट खातील, बर्ड खातील, फिशेस खातील. आणि या फिशेसला मॅन खाईल किंवा अदर हे पण खातात ना, फिशेसला जे डक असतात ते सुद्धा खातात. तर अशी काहीतरी इथे फूड वेब बनली गेलेली आहे. इथे आहे ग्रास आहे टेरेस्ट्रियलमध्ये, ट्रीज आहे टेरेस्ट्रियलमध्ये. यावर या ग्रास खाणारी काऊ आहे. ट्रीवर ग्रास होपर आहे. ठीक आहे. हे ग्रास होपर ग्राससुद्धा खातो आणि झाडावर सुद्धा असू शकतो, पानं खाणार असतो. या काऊला कोण खाणार आहे, या काऊला खाणारे असतील जेव्हा ही मरण पावते किंवा जिवंतपणी सुद्धा यावर काही ॲनिमल्स असतील जे हिला खाणारे असतील, या ग्रास होपरला खाणारे असतील. आणि यांना मग खाणारं कोण आहे, एकतर मॅन आहे किंवा लॉयन आहे किंवा इतर कोणता ॲनिमल आहे, हायर ॲनिमल आहे, तो त्याला खाणार आहे. तर इथे आपल्याला एवढं कळून येतं की जेव्हा आपण एक एनर्जी फ्लो पाहतो तेव्हा त्यामध्ये प्रोड्युसर्स आणि कन्झ्युमर्सच असतात. एक तर तयार करणारे आणि त्यावर जगणारे हे दोनच घटक आहेत. मग ह्या जगणाऱ्यामध्ये अनेक घटक पाडलेले आहेत. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे की प्रोड्युसर कोण आहे, प्लांट आहे.
प्लांट आहे, ठीक आहे. त्यानंतर कन्झ्युमर करणारे कोण आहेत, जे प्लांटवर जगणारे आहेत त्याला हर्बिओरस म्हणतात. म्हणजेच ते फक्त वनस्पती खातात. मग त्या वनस्पतीला खाणारे जे प्लांट आहेत, ऑर्गॅनिझम आहे सॉरी, जे वनस्पतीला खाणारे ऑर्गॅनिझम आहेत त्यांना खाणारे कोणते तरी ऑर्गॅनिझम्स असतील, ते मांसभक्षी आहेत म्हणून त्याला कार्निओरस म्हणलेलं आहे. कार्निओर मांसभक्षीय. आणि त्या कार्निओरसला अजून कोणीतरी खाणारे आहे म्हणून त्यांना टॉप कार्निओरस म्हणलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो की फर्स्ट ट्रॉपिक लेवलमध्ये कोण येतं, तर फर्स्ट ट्रॉपिक लेवलमध्ये प्लांट येतं. प्लांट हेच काय आहे, प्रोड्युसर आहे. तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की प्रोड्युसर कोणती लेवल आहे, कोणती ट्रॉपिक लेवल ही प्रोड्युसर आहे. फर्स्ट ट्रॉपिक लेवल, सेकंड, थर्ड, तर पहिली ट्रॉपिक लेवल ही प्रोड्युसरची आहे, त्यामध्ये येतं प्लांट. सेकंड ट्रॉपिक लेवल ही हर्बिओरसची आहे, त्यामध्ये येतात जे हर्बवर जगतात, जे प्लांटवर जगणारे ऑर्गॅनिझम ॲनिमल्स ते येतात. त्यानंतर कार्निओरस, त्यानंतर टॉप कार्निओरस. ठीक आहे. तुम्हाला एवढं कळालं. हीच काय आहे, एनर्जी फ्लो ट्रॉपिक लेवलचं रिप्रेझेंटेशन इथं दाखवलेलं आहे. यानंतर हे लेक्चर अजून मोठं होईल, पण आपण सध्या इथेच थांबूया. काही अडचण असेल, काही कळालं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. अशाच लेक्चरसाठी बेल आयकॉन प्रेस करा. लेक्चर आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच. आज आपण इथेच थांबू. थँक्यू.